अनेकांना प्रचिती आली. संकटातून सुटण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा हा मंत्र आजच जपून पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रस्तावना. संकटातील आधार. आयुष्यात कधीकधी असा काळ येतो जेव्हा सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात. जवळची माणसे साथ सोडतात आणि नशिबावरचा विश्वास उडू लागतो. अशा घोर संकटांच्या वेळी एकच शक्ती आपल्याला सावरू शकते, ती म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ महाराज. महाराज हे केवळ एक दैवत नसून ते भक्तांची सावली आहेत. आज मी तुम्हाला अशा एका सिद्ध मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याने हजारो भक्तांचे आयुष्य बदलले आहे. जर तुम्ही आज संकटात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दैवी संकेत आहे. श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन हा मंत्र जपल्यास अशक्य गोष्टीही शक्य होतात. हा अनेकांचा अनुभव आहे. भाग 2. विश्वासाची शक्ती. भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. जोपर्यंत तुमच्या मनात शंका आहे तोपर्यंत तुमची हाक महाराजांपर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला मनातून हे ठामपणे मानावे लागेल की काहीही झाले तरी माझे महाराज मला तारणारच. हा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. श्रीपाद श्री वल्लभ महाराज म्हणतात, जो मला पूर्णपणे शरण येतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वहन करतो. तुमच्या आयुष्यातील वादळ कितीही मोठे असले तरी महाराजांच्या कृपेपुढे ते काहीच नाही. फक्त एकदा निशंक मनाने त्यांना साथ घालून पहा. ते तुम्हाला कधीच वाऱ्यावर सोडणार नाहीत, ही त्यांची भक्तांना दिलेली खात्री आहे. भाग 3. सिद्ध मंत्राचे स्वरूप. श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा सर्वात प्रभावी आणि सिद्ध मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. या मंत्रातील प्रत्येक अक्षरात विश्वातील सकारात्मक ऊर्जा साठवलेली आहे. हा मंत्र केवळ शब्द नसून ते महाराजांचे प्रत्यक्ष रूप आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र जपता तेव्हा तुमच्या सभोवतालचे नकारात्मक वलय नष्ट होऊ लागते. हा मंत्र उच्चारताना असा भाव ठेवा की तुम्ही प्रत्यक्ष पिठापूरमध्ये महाराजांच्या समोर बसला आहात. तुमची सर्व संकटे, सर्व दुःख आणि तुमच्या वेदना या मंत्राच्या ऊर्जेत भस्म होत आहेत. हा मंत्र म्हणजे भवसागरातून तारून नेणारा एक भक्कम नौका आहे, जी तुम्हाला सुखरूप पहिल्या तीरावर नेईल. भाग 4. रोजची प्रार्थना आणि समर्पण. मंत्र जपासोबतच रोज रात्री झोपण्यापूर्वी महाराजांशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी हातपाय धुवून शांत बसावे आणि महाराजांना कळकळीची प्रार्थना करावी. त्यांना सांगावे, हे प्रभू, मी आजवर जे काही केले ते तुमच्या चरणी अर्पण आहे. माझे संकट तुम्हाला माहिती आहे, माझ्या मनातील तडप तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हीच माझा आधार आहात. ही प्रार्थना म्हणजे तुमची महाराजांशी असलेली एक आंतरिक गाठ आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे त्यांच्या हवाली करता तेव्हा तुमच्या जीवनाची सूत्रे महाराज आपल्या हातात घेतात. ही शरणागतीच तुमच्या आयुष्यातील चमत्कार घडवण्यास कारणीभूत ठरते. भाग 5. महाराजांना प्रार्थना करताना एक विशेष गोष्ट मागा. महाराज, मला काहीतरी संकेत द्या. आपल्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी आपण आपल्या आराध्य दैवताकडे मार्गदर्शनाची मागणी करू शकतो. झोपताना मनापासून म्हणा, प्रभू, मला पुढचा मार्ग सुचत नाहीये. कृपया करून स्वप्नातून किंवा कोणत्याही माध्यमातून असा संकेत द्या की ज्यामुळे माझा विश्वास अधिक दृढ होईल. देवाला आपली तळमळ आणि आपली गरज माहीत असते. जेव्हा भक्त इतक्या आर्ततेने देवाला हाक मारतो तेव्हा देव नक्कीच प्रतिसाद देतो.
तुमची ही ओढच तुम्हाला महाराजांच्या अधिक जवळ घेऊन जाईल आणि तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करेल. भाग 6. वेळेचे महत्त्व आणि महाराजांचा निर्णय. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराज कधीही चुकीच्या वेळी संकेत देत नाहीत. ज्या क्षणी महाराजांना वाटेल की हीच संकेत देण्याची योग्य वेळ आहे, त्या क्षणी ते तुम्हाला प्रचिती देतात. आपण आपल्या वेळापत्रकानुसार देवाला चालवू शकत नाही, पण देव आपल्या हितानुसार योग्य वेळी धावून येतो. कधीकधी उशीर होतो, कारण आपली श्रद्धा अधिक पक्की करायची असते. पण याचा अर्थ असा नाही की महाराज आपल्याला विसरले आहेत. ते आपल्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून आहेत. योग्य वेळेची प्रतीक्षा करणे हा सुद्धा भक्तीचाच एक भाग आहे, हे कधीही विसरू नका. भाग 7. 100% दृष्टांत मिळणारच. जर तुमची श्रद्धा अढळ असेल आणि तुमची प्रार्थना प्रामाणिक असेल, तर महाराज तुम्हाला 100% दृष्टांत देणारच. हा माझा शब्द नाही, तर हा पिढ्यानपिढ्या भक्तांना आलेला अनुभव आहे. श्रीपाद श्री वल्लभ महाराज हे अत्यंत दयाळू आहेत. ते आपल्या लेकरांना अंधारात कधीच ठेवत नाहीत. स्वप्नातून दर्शन होणे, एखाद्या माध्यमातून निरोप पाठवणे किंवा एखादी परिस्थिती सुधारणे, हे सर्व महाराजांचेच संकेत असतात. जे तुम्हाला दृष्टांत मिळेल तेव्हा तुमच्या मनातील सर्व भीती एका क्षणात नाहीशी होईल. तो अनुभव इतका दिव्य असेल की तुम्हाला खात्री पटेल की महाराज प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत. भाग 8. कर्माचा भार आणि महाराजांची कृपा. अनेकदा आपल्या कर्मामुळे आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते, पण श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची कृपा अशी आहे की ते भक्तांच्या कर्माचा दाह कमी करतात. ज्याप्रमाणे छत्री आपल्याला पावसात भिजण्यापासून वाचवते, त्याचप्रमाणे महाराजांची कृपा आपल्याला कर्माच्या तडाख्यातून सावरत असते. तुम्ही तुमच्या प्रेमासाठी, कुटुंबासाठी किंवा करिअरसाठी जे काही प्रयत्न करत आहात, त्यात महाराजांची साथ मिळणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. संकटे येतील आणि जातील, पण महाराजांचा हात ज्याने धरला आहे तो कधीही कोसळणार नाही. महाराजांचे आशीर्वाद हे कोणत्याही संकटापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि शक्तिशाली आहेत. भाग 9. प्रत्यक्ष अनुभवाची साक्ष. आजवर ज्या ज्या भक्तांनी महाराजांच्या या सिद्ध मंत्राचा आश्रय घेतला, त्याच्या आयुष्यात मोठे बदल घडले आहे. कोणाचे तुटलेले संसार पुन्हा साधले गेले, तर कोणाचे असाध्य आजार बरे झाले. हे सर्व चमत्कार नसून ती भक्तीची फळे आहेत. महाराज म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त विश्वासाने पाऊल टाका. जेव्हा तुम्ही हा मंत्र जपून पाहता आणि रोज प्रार्थना करता, तेव्हा तुमच्या जीवनात एक प्रकारची शिस्त आणि शांती येते. ही शांतीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यास मदत करते. अनेकांना आलेली ही प्रचिती आता तुम्हाला नक्कीच येईल, याची मला पूर्ण खात्री आहे.